कसे आहे तुम्ही सगळे. आज आपण रेडॉक्स रिॲक्शनचा पार्ट 2 पाहणार आहोत. मी ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केला आहे जे रेडॉक्स रिॲक्शन पार्ट 1 आहे. त्याच्यामध्ये रेडॉक्सचे सगळे बेसिक्स, ऑक्सिडेशन स्टेट कसे काढतात हेही त्याच्यात सांगितलं आहे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचे डेफिनेशन आणि मुळातच ते काय असतात तेही मी सांगितलं आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचा असेल तर ते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आता आयडेंटिफाय ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग रिएजंट अँड एक्सप्लेन वेदर द रिॲक्शन इज रेडॉक्स ऑर नॉट. आता ऑक्सिडायझिंग रिएजंटमध्ये काय असतं, ऑक्सिडंट, आणि रिड्युसिंग रिएजंटमध्ये रिडक्टंट. तुम्हाला ते फाइंड करायचं आणि ती रिॲक्शन रेडॉक्स आहे का नाही ते तुम्हाला चेक करायचे. आता ह्याच्यामध्ये 3 स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. पहिली, असाइन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ईच ॲटम प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. तुम्हाला सगळ्यात पहिले हे काम करायचं की सगळ्यांचं ऑक्सिडेशन स्टेट लिहून घ्यायचं आहे. सेकंड, आयडेंटिफाय द ॲटम दॅट विल अंडरगोस चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट. आता एखाद्या ॲटम किंवा मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन स्टेट वाढतं किंवा कमी होते, म्हणजे ऑक्सिडेशन होते की रिडक्शन होते ते तुम्हाला पाहायचं आहे. थर्ड स्टेप काय आहे, जर ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झाली तर त्याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणणार. जर ऑक्सिडेशन नंबर कमी झालं तर त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन असं म्हणणार. आता आपला फर्स्ट एक्झाम्पल येतं MnO4- प्लस Fe2+ गिव्स Mn2+ प्लस Fe3+. तर आता जर तुम्हाला MnO4- ऑक्सिडेशन स्टेट काढायचं असेल तर Mnचे जर तुम्ही प्लस धरलं तर ऑक्सिजनचं -2 असतं. 4 × -2 = -1. मग तुम्हाला X = +7 भेटतं. इथे लिहिलं मी +7. मग Fe2+. आता तुम्हाला हे माहिती आहे एखाद्या ॲटमची म्हणजे फ्रीमध्ये असेल आणि त्याच्यावर कुठला चार्ज असेल तर तीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते. मग इथं Fe वर +2 चार्ज आहे, मग तीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. इथं Mn वर +2 चार्ज आहे तर तीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट, आणि Fe3+ वर +3 चार्ज आहे तर +3 त्याची ऑक्सिडेशन स्टेट असणार. आता तुम्ही इथं बघा +7 to +2 जात आहे म्हणजे कमी होते. मग हे रिडक्शन रिॲक्शन असेल MnO4 to Mn2+ रिडक्शन झालं, आणि Fe2+ to Fe3+ +2 to +3 ऑक्सिडेशन झालं. आता तुम्हाला ऑक्सिडायझिंग म्हणजे ऑक्सिडंट कसं फाइंड करता येणार. आता ऑक्सिडायझिंग रिएजंटमध्ये काय असतं, जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो पण स्वतःचं रिडक्शन होतं. आता या कंपाऊंडमध्ये बघा रिडक्शन, तर तुम्हाला ऑक्सिडंट फाइंड करायचं असेल तर तुम्ही रिडक्शन रिॲक्शनमध्ये असतं बघणार. आता बघा इथं MnO4- तुमचं ऑक्सिडंट असणार आणि Fe2+ म्हणजे हे तुमचं रिडक्टंट असणार. ह्या रिॲक्शनमध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोघी सायमल्टेनियसली घडत आहे, म्हणजे ही रिॲक्शन रेडॉक्स पण आहे. आता आपण हे पाहणार आहोत हाऊ टू बॅलन्स द रेडॉक्स रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. आता त्याच्यामध्ये टोटल 6 स्टेप्स आहे, ज्याच्यात पहिली स्टेप आहे राईट डाऊन द अनबॅलन्स नेट इक्वेशन अँड असाइन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ईच ॲटम प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. म्हणजे आता जशी रिॲक्शन आहे तशी लिहून घ्या. सेकंड, आयडेंटिफाय द ॲटम दॅट विल अंडरगोस चेंज इन ऑक्सिडेशन नंबर अँड राईट द ऑक्सिडंट अँड रिडक्टंट. आता प्रत्येक ॲटम किंवा मॉलिक्यूलमध्ये त्यांचे ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचं आहे, आणि मागच्या एक्झाम्पलमध्ये जसं आपण पाहिलं ऑक्सिडंट आणि रिडक्टंट फाइंड करायला ते त्यांना लिहून टाकायचं पहिलं. सेकंड स्टेप ती आहे. आता थर्ड स्टेप आणि खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे ही, फाइंड आउट नेट इन्क्रीज अँड नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. OS म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट अँड चॉईस अप्रॉक्सिमेट फॅक्टर. आता नेट इन्क्रीज होतं की डिक्रीज होतं ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये पाहू. हे पॉईंट तुम्हाला एक्झाम्पलमध्ये मी क्लिअर करून देतो. आता पुढचा पॉईंट आहे, आता फोर्थ स्टेप आहे बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम बाय ॲडिंग अप्रॉक्सिमेट नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू द अपोजिट साईड ऑफ इक्वेशन. जर आता तुम्हाला ऑक्सिजन ॲटम समजा हे LHS आहे म्हणजे तुमचं रिॲक्टंट, आणि हे तुमचं RHS आहे म्हणजे प्रोडक्ट. जेव्हा या साईडला ऑक्सिजनची कमी असेल मग तुम्ही ह्या साईडला ऑक्सिजन तुम्ही ॲड करू शकतात. हे आपलं पॉईंट सांगतंच, चौथा पॉईंट आपलं. आणि आपला 5वा पॉईंट आता आहे बॅलन्स द हायड्रोजन ॲटम बाय ॲडिंग अप्रोप्रिएट नंबर ऑफ हायड्रोजन आयन टू अपोजिट साईड ऑफ इक्वेशन. जर आता ह्या साईडला हायड्रोजन ॲटम कमी असेल तर तुम्ही ह्या साईडला हायड्रोजन ॲटम पुट करायचं. आता आपला लास्ट स्टेप आहे इफ द मीडियम इज बेसिक देन ॲड इक्वल नंबर ऑफ OH आयन ऑन द बोथ साईड. जर मीडियम ॲसिडिक असेल तर ह्या स्टेपपर्यंत तुमची रिॲक्शन बॅलन्स होऊन जाते. जर रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये असेल तर तुम्हाला दोघी साईडला इक्वल नंबर ऑफ OH- आयन तुम्हाला ॲड करावं लागते. पाहणार आहोत हाऊ टू बॅलन्स अ रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन मेथड. तर आपण टोटल 6 स्टेप्स पाहिलं होतं.
तर आपली पहिली स्टेप काय होती, राईट डाऊन द अनबॅलन्स इक्वेशन, म्हणजे रिॲक्शन जशी आहे तशी लिहून घ्या. ही आपली पहिली स्टेप आहे. 2 मायनस गिव्स MnO4 2 मायनस प्लस SO4 2 मायनस. आपण काय काम केलं, पहिला जशी आहे तशी रिॲक्शन लिहून गेली. आणि हे मीडियम बघा तुम्ही, हे तुम्हाला चेक करावं लागेल जर ॲसिडिक आहे का बेसिक आहे. जर तुम्हाला बेसिक मीडियम दिसलं तर तुम्ही पुढं रिॲक्शन वाढू शकता. आपण आता फर्स्ट स्टेप तर बनवलं. आता आपली सेकंड स्टेप काय आहे, त्यांचे ऑक्सिडेशन नंबर काढणं. आता MnO4 मायनस तुम्ही ऑक्सिडेशन स्टेप नंबर कसं काढणार, Mnच्या ह्याच्यामध्ये Mnचा x धरणार प्लस 4 इंटू ऑक्सिजनचं किती असतं -2 इज इक्वल्स टू -1. मग तुम्हाला x इज इक्वल्स टू काय भेटतं +7. म्हणजे इथं Mnची ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे. आता इथं Hc सल्फरची कसं काढणार, x प्लस 3 इंटू 2 मायनस. आता 3 इंटू 2 मायनस का, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपण इथं लिहिली इज इक्वल्स टू -2. मग तुम्हाला x इज इक्वल्स टू इथं भेटतं +4. म्हणजे सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट SO3 2 मायनस म्हणजे +4 आहे. आता MnO4 2 मायनसमध्ये आता ह्याची कशी काढणार, Mnची x प्लस 4 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनची किती -2 इज इक्वल्स टू -2. मग तुम्हाला इथे x इज इक्वल्स टू किती भेटते +6. आणि लास्ट x प्लस 4 इंटू -2 इज इक्वल्स टू -2. मग तुम्हाला xची व्हॅल्यू इथं काय भेटते +6. आता इथून इथं गेल्यावर +7 टू +6 वर गेल्यावर आपल्याला रिॲक्शन असं इथं दिसते. इथं रिडक्शन होते. आणि इथं +4 टू +6 गेलं म्हणजे इथं ऑक्सिडेशन होते. आता तुम्हाला रिडक्टंट आणि ऑक्सिडंट काढायचं. तर तुम्ही रिडक्टंट कसं काढणार, ऑक्सिडेशन रिॲक्शन कुठं होते ते तुम्ही चेक करणार. ऑक्सिडेशन कुठं होते, इथं होते. मग तुमचं रिडक्टंट काय असणार, हे SO3. एक सेकंड मी थोडं मागं घेतो, सॉरी. जर तुम्हाला रिडक्टंट फाइंड करायचं असेल तर तुम्ही ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये बघणार. आता ऑक्सिडेशन रिॲक्शन SO3 2 मायनस टू SO4 2 मायनस आहे, +4 टू +6 झाले म्हणजे ऑक्सिडेशन झाले. जर तुम्हाला रिडक्टंट फाइंड करायचं असेल तर ऑक्सिडेशनमध्ये बघणार SO3 2 मायनस तुमचं म्हणजे रिडक्टंट असणार. आणि ऑक्सिडंट जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर तुम्ही रिडक्शन रिॲक्शनमध्ये बघणार. आता रिडक्शन रिॲक्शन इथं आहे MnO4 मायनस टू MnO4 2 मायनस. मग आता इथं +7 टू +6 झाले म्हणजे 1 कमी झाले, इथं रिडक्शन झाले. ऑक्सिडंटमध्ये तुमचं काय असणार MnO4 मायनस. आता आपला टोटल 3 काम झाले. आता आपल्याला चौथा काम करायचे. एक सेकंड. नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज मी तुम्हाला सांगितलं होतं. आता ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये बघा किती Mnची ऑक्सिडेशन स्टेट काय होती पहिले, सॉरी ऑक्सिडेशन ही आहे आपली SO3 2 मायनस किती होती त्याची पहिले +4. मग किती झाली SO4 2 मायनस +6. आता +4 टू +6 झाले म्हणजे ऑक्सिडेशन झाले. आणि जर तुम्हाला रिडक्शन फाइंड करायचं असेल तर ही रिॲक्शन तुम्हाला बघायचं असेल +7 टू +6 वाली. MnO4 मायनस किती होती +7 होती पहिले, मग किती झाली MnO4 2 मायनस किती झाली +6. +7 टू +6 झाली म्हणजे 1 कमी झाली. आता ऑक्सिडेशनमध्ये एक सेकंड मी बुक पुढे घेतो. ऑक्सिडेशनमध्ये म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये आता सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट +4 टू +6 म्हणजे 2 वाढले, वरती दाखवल्यामध्ये वाढले. आणि रिडक्शन रिॲक्शनमध्ये मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट +7 टू +6 झाले म्हणजे 1 कमी झाले. आणि आता तुम्हाला हे दिसतंय इथं +2 वाढले, इथं +1 कमी झाले. जर तुम्ही रिडक्शन रिॲक्शनला 2 मल्टिप्लाय कराल तर तुम्हाला बॅलन्स रिॲक्शन भेटून जाईल. आता का फॅक्टर आपल्याला 2 दिसते, जर इथं 2 असेल तर इथं पण 2 असायला पाहिजे. हे माहिती आहे MnO4 मायनस टू MnO4 2 मायनस रिडक्शन झालं आहे. आणि SO3 2 मायनस टू SO4 2 मायनस इथं ऑक्सिडेशन झालं आहे. आता तुम्हाला फॅक्टर किती भेटलेलं आहे, तुम्हाला ऑक्सिडेशनचं फॅक्टर भेटलेले, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचे 2 फॅक्टर भेटलेले. ते काय होते
ऑक्सिडेशन तुमची +2 ने इन्क्रीज झाली आणि रिडक्शन +1 ने डिक्रीज झाली. मग तुम्ही रिडक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं त्याला. आता इथं रिडक्शन रिॲक्शन कुठली ही वाली, मग Mnला फॅक्टरला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 ने मल्टिप्लाय केलं, ह्याला ॲज इट इज ठेवा 2 मायनस इट गिव्स, ह्याला पण 2 ने मल्टिप्लाय करायचं. रिडक्शन रिॲक्शन आहे 4 2 मायनस प्लस SO4 2 मायनस. आता तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं. आता तुमची पुढची स्टेप काय, बॅलेन्स द ऑक्सिजन ॲटम. आता तुम्हाला ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करायला लागेल. कशाने, ऑक्सिजन ॲटम किंवा वॉटर मॉलिक्यूल ऑपोजिट साईडने टाकून. आता इथं ऑक्सिजन ॲटम किती आहे 8 प्लस इथं 3 किती झाले 11. इथं किती आहे 8 4 × 2 8 प्लस 4, मग इथं किती झाले 12. आता इथं 12 इथं 1, मग तुम्हाला इथं एक वॉटर मॉलिक्यूल ॲड करावं लागेल ऑक्सिजन बॅलन्स करायला. मग इथं एक वॉटर मॉलिक्यूल ॲड करा MnO4 मायनस प्लस SO3 2 मायनस. एक वॉटर मॉलिक्यूल ॲड करावं लागेल ऑक्सिजन बॅलन्स करायसाठी. इट गिव्स 2 MnO4 मायनस प्लस SO4 2 मायनस. आता तुम्ही परत चेक करा 2 Mn, इथं पण 2 Mn. इथं आता ऑक्सिजन ॲटम बॅलन्स झालं बघा. इथं 8 प्लस इथं 3 आणि इथं 1, म्हणजे टोटल 12 झाले. आणि इथं पण 12चे आपण इथं बघितलो आहे. आता हायड्रोजन ॲटम आपण चेक करू. इथं 2 आहे, इथं 1 पण तुम्हाला दिसणार नाही. सल्फर इथं बॅलन्स आहे. आता आपल्याला हायड्रोजन ॲटम बॅलन्स करावं लागेल. आता हायड्रोजन ॲटम कशाने बॅलन्स करणार, ऑपोजिट साईडला हायड्रोजन ॲटम ॲड करून. आता आपल्याला 2 हायड्रोजन आयन ऑपोजिट साईडला ॲड करावं लागेल. 2 मायनस प्लस H2O इट गिव्स 2 MnO4 2 मायनस प्लस SO4 2 मायनस प्लस इथं 2 हायड्रोजन आहे, इथं 1 पण नाही, म्हणजे इथं 2 हायड्रोजनचे आयन मला ॲड करावं लागेल. इथं या रिॲक्शनमध्ये चार्ज बॅलन्स होत नाही, म्हणजे ही तुमची लास्ट बॅलन्स रेडॉक्स रिॲक्शन. आता पण एक बेसिकचा एक्झाम्पल घेऊ, म्हणजे बेसिकमध्ये काय आपण रिॲक्शन बॅलन्स करायला पाहू आयन इलेक्ट्रॉन मेथडने. आता आपण आयन इलेक्ट्रॉन मेथडलाच काय म्हणतो, हाफ रिॲक्शन मेथड. तर त्याच्यात आपली पहिली स्टेप काय येणार, राईट डाऊन द अनबॅलन्स नेट इक्वेशन. रिॲक्शन जशी आहे तशी लिहून घ्या आणि गप मार्क स्कोर करा. अँड असाइन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इच ॲटम प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. रिॲक्शन जशी आहे तशी लिहून घ्यायची आणि त्यांची सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला लिहून घ्यायची, ते आपल्याला येतं. आयडेंटिफाय द ऑक्सिडंट अँड रिडक्टंट. जर आता तुम्ही ओळखलं की रिॲक्शन रेडॉक्स आहे, मग तुम्ही ऑक्सिडंट आणि रिडक्टंट सहजच फाइंड करू शकता. आता डिवाइड द इक्वेशन इंटू 2 हाफ रिॲक्शन. रिॲक्शनला 2 हाफमध्ये आता आपल्याला डिवाइड करायचे. पहिला आहे HOR म्हणजे हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि HRR म्हणजे हाफ रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे थोडक्यात सोपं आहे. जर रिॲक्शन रेडॉक्स असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन पण घडतं आणि रिडक्शन पण घडतं. तेच आपल्याला ऑक्सिडेशन पण सेपरेट डिवाइड करायचं, म्हणजे त्यांना इक्वलमध्ये द्यायचं. मी तुम्हाला पुढं सांगतो. ऑक्सिडेशनला डिवाइड करायचं आणि रिडक्शनला आपल्याला सेपरेट लिहून घ्यायचं. दोघांना सेपरेट लिहून घ्यायचं. हेच थोडक्यात आपल्याला थर्ड स्टेप सांगते. आता आपली फोर्थ स्टेप काय आहे, बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम बाय अप्रोप्रिएट नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू द ऑपोजिट साईड ऑफ इक्वेशन. म्हणजे ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करायचा असेल तर आपल्याला वॉटर मॉलिक्यूल टाकावं लागतं. मग आपली नेक्स्ट स्टेप काय आहे, जी आपली 5वी स्टेप आहे, बॅलन्स द हायड्रोजन ॲटम बाय ॲडिंग अप्रोप्रिएट नंबर ऑफ हायड्रोजन आयन टू द ऑपोजिट साईड. हायड्रोजन आयन आपल्याला बॅलन्स करावं लागेल ऑपोजिट साईडला, जिथं आपल्याला हायड्रोजनची कमतरता कळून येईल. आता आपली 6वी आणि लास्ट स्टेप आहे बॅलन्सचं चार्ज. आता या आयन इलेक्ट्रॉन मेथडमध्ये आपल्याला चार्ज बॅलन्स करावं लागतं, पण मागच्या मेथडमध्ये जी आपली होती ऑक्सिडेशन नंबर मेथडमध्ये त्याला आपल्याला चार्ज बॅलन्स करावाला नव्हतं. तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे 6वी स्टेपमधली, बॅलन्स द चार्ज बाय ॲडिंग अप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टू द RHS ऑफ हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे HOR. HORमध्ये मी पहिले पण सांगितलं होतं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शनला आपल्याला सेपरेट आउट करावं लागतं. आणि मग जेव्हा आपण ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये HOR सेपरेट करणार तर त्याच्यामध्ये आपण फक्त RHS म्हणजे प्रोडक्टच्या साईडला आपण इलेक्ट्रॉन ॲड करू शकतो. त्याच्यामध्ये आपण रिॲक्टंटच्या साईडला
ॲड करू शकत नाही इलेक्ट्रॉन. आणि आपले सेकंड स्टेप काय, बॅलेन्स द चार्ज बाय ॲडिंग अप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टू द LHS ऑफ हाफ रिडक्शन रिॲक्शन. आणि आपल्याला LHSच्या हाफ रिडक्शन रिॲक्शन म्हणजे HRRच्या LHSमध्येच आपण इलेक्ट्रॉन ॲड करू शकतो. ह्याच्यामध्ये आपण प्रोडक्टच्या साईडला इलेक्ट्रॉन ॲड करू नाही शकत. फक्त आपण प्रोडक्टच्या साईडला इलेक्ट्रॉन कुठे ॲड करू शकतो, HOR इथं. आणि HRRमध्ये फक्त आपल्याला रिॲक्टंटच्या साईडलाच इलेक्ट्रॉन ॲड करावं लागतील. आता आपण ही रिॲक्शन बॅलन्स करायला पाहू आयन इलेक्ट्रॉन मेथडमध्ये. मी रिॲक्शन लिहून ठेवली आणि त्याचे ऑक्सिडेशन नंबर आपण सगळ्यांचे लिहून ठेवले. MnO2 + ClO3 मायनस गिव्स MnO2 + ClO2. हे मीडियम ॲसिडिक आहे हे चेक करून घ्या. तर इथं Mn ची +2, ClO3ची +5, इथं MnO2 मध्ये Mn ची +4, आता ClO2 मध्ये Cl ची +4. आता +5 to +4 जाते म्हणजे रिडक्शन होते आणि +2 to +4 जाते म्हणजे ऑक्सिडेशन होते. तर तुम्हाला ऑक्सिडंट काढावं लागेल आणि रिडक्टंट काढावं लागेल. पहिला ऑक्सिडंटमध्ये काय, रिडक्शन रिॲक्शनमध्ये पाहायचं म्हणजे ClO3- तुमचा ऑक्सिडंट असेल. आणि जर तुम्हाला रिडक्टंट फाइंड करायचं असेल तर तुम्हाला ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये ही रिॲक्शनमध्ये पाहावं लागेल म्हणजे तुमचं रिडक्टंट Mn2+ असेल. आता आपल्याला HOR आणि HRRला सेपरेट करायचं. म्हणजे थोडक्यात सिम्पल आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शनला सेपरेट करायचं. ऑक्सिडेशन रिॲक्शन ही आहे म्हणजे HOR तुमचं काय असेल, Mn2+2 MnO2 हे तुमचं HOR. आणि HRR म्हणजे रिडक्टंट रिॲक्शनला तुम्ही वेगळं सेपरेट आउट करून घ्यायचं, ClO3- 2 ClO2. आता आपली पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे, ऑक्सिजन ॲटम आणि हायड्रोजन ॲटम दोघी साईडला बॅलन्स करायचं. तर आपण पहिले HORचे रिॲक्शन घेऊ. इथं बघा, इथं 2 ऑक्सिजन ॲटम आहे आणि इथं एक पण नाही. मग इथं Mn2+, पण इथं 2 ऑक्सिजन कमी आहे म्हणजे 2 वॉटर मॉलिक्यूल घ्यावं लागेल आणि इथं MnO2 ॲज इट इज लावावं लागेल. मग आता इथं बघू शकता Mn एकच आहे, इथं पण एक आहे. इथं 2 ऑक्सिजन ॲटम आले आणि इथं पण 2 आले. आता आपण पुढच्या स्टेपमध्ये हायड्रोजन करूया बॅलन्स दोघी साईडला. आता HRRमध्ये इथं 3 ऑक्सिजन मॉलिक्यूल, इथं 2 ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये प्रोडक्टमध्ये आपल्याला 1 वॉटर मॉलिक्यूल ॲड करावं लागेल ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करायला. इट गिव्स, ब्रॅकेट करून घ्या तुम्हाला कळायला पाहिजे, ClO3- गिव्स ClO2 + H2O. आता H2O ॲड केलं म्हणून इथं 3 ऑक्सिजन आणि इथं पण 3 म्हणजे ऑक्सिजन ॲटम बॅलन्स झाले. तर आता आपल्याला हायड्रोजन ॲटम बॅलन्स करावं लागेल HOR. मी ब्रॅकेट नाही काढत, इथं कोलन साईन लावतो तुम्हाला इझिली कळेल. मग आता ही रिॲक्शन पहा HORमध्ये. हे तर ऑक्सिजन सगळं बॅलन्स आहे, फक्त हायड्रोजन बॅलन्स करायचं राहिलं. आता इथं 4 हायड्रोजन आहे आणि इथं 1 पण नाही. मग तुम्हाला प्लस काय करावं लागेल, MnO2 इथं. आता इथं तुम्हाला इथं 4 आहे म्हणून इथं पण 4 असायला पाहिजे हायड्रोजन ॲटम. मग तुम्हाला इथं 4H+ ॲड करावं लागेल. आणि HRRमध्ये तुम्हाला इथं 2 हायड्रोजन ॲटम आहे, इथं 1 पण आहे म्हणजे इथं तुम्हाला 2 हायड्रोजन आयन ॲड करावं लागेल. आता तुम्हाला इलेक्ट्रॉन ॲड करायचे आहेत. तुम्हाला हे माहिती आहे की HORमध्ये इलेक्ट्रॉन RHSला ॲड करतात आणि HRRमध्ये इलेक्ट्रॉन LHSला ॲड करतात. आता आपण इलेक्ट्रॉन ॲड करूया. इथं इलेक्ट्रॉन किती आहे, एक सेकंड मी पुढं घेतो. पुढच्या स्लाईडमध्ये बघूया आपण. आता HORमध्ये रिॲक्टंटमध्ये चार्ज किती आहे टोटल, +2 आणि प्रोडक्टमध्ये +4 आहे. म्हणजे HORमध्ये रिॲक्टंटमध्ये +2 चार्ज आहे आणि प्रोडक्टमध्ये +4 चार्ज आहे. आणि HRRमध्ये रिॲक्टंटमध्ये इथं +2, सॉरी मी इथं इलेक्ट्रॉन पहिलेच बॅलन्स करून ठेवलेत. इथं +2 -1 मध्ये इथं +1 चार्ज आहे आणि इथं 0 चार्ज आहे. आता जर तुम्हाला HORमध्ये इलेक्ट्रॉन RHSला आपल्याला ॲड करावं लागेल. जर तुम्हाला दोघी साईड इक्वल पाहिजे तर इथं जर तुम्ही 2 इलेक्ट्रॉन ॲड केले तर इथं चार्ज किती होईल, +2 होईल. आणि जर HRRमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन LHSला ॲड करावं लागतं.
तर मग आता इथं काय येईल, इथं 0 आहे तर इथं पण 0 असायला पाहिजे. मग तर तुम्ही एक इलेक्ट्रॉन इथं ॲड केलं तर दोघी पण साईड सेम होईल. आता तुम्ही इथं बघा, मी रिॲक्शनमध्ये लिहून टाकतो तुम्हाला मध्ये क्लिअर होईल. HOR gives MnO2 plus twice H2O gives MnO2 plus 4H+. आता आपल्याला HOR मध्ये RHS मध्ये इलेक्ट्रॉन बॅलन्स करावं लागतात. इथं +2 चार्ज आहे आणि इथं +4 चार्ज आहे. +4ला आपल्याला बॅलन्स करायला लागेल. 2 इलेक्ट्रॉन जर आपण RHSला टाकले तर इथं +2 चार्ज उरेल. मग हे दोघी साईडला चार्ज सेम असेल. मी पहिलं पण सांगितलं तुम्हाला, आयन इलेक्ट्रॉन मेथडमध्ये आपल्याला चार्ज दोघी साईडला बॅलन्स करावं लागतं रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये. आता HRR मध्ये आपण पाहू, ClO3- प्लस ट्वाईस H+. आता इथं आपण पाहिलेलं इथं 0 चार्ज आहे आणि इथं -1 चार्ज आहे, सॉरी +1 चार्ज आहे, +1 चार्ज आहे. आणि जर तुम्ही इथं एक इलेक्ट्रॉन टाकलं तर इथं पण 0 चार्ज असेल. इथं बघा +2 -1 -1 -2 +2 चार्ज आहे. आणि इथं जर तुम्ही 2 इलेक्ट्रॉन टाकले तर नलिफाय इफेक्ट होतं, म्हणजे चार्ज 0 होतं. गिव ClO2 प्लस H2O. आता चार्ज बॅलन्स झाले. तुम्ही HOR मध्ये 2 इलेक्ट्रॉन ॲड केले, HRR मध्ये एकच इलेक्ट्रॉन ॲड केलं तर आता तुम्हाला दोघांना इक्वल करावं लागेल. म्हणून आता HRRला आपण 1 इलेक्ट्रॉन आहे आणि एक सेकंड, HORला 2 इलेक्ट्रॉन आपण ॲड केले होते. म्हणून आता दोघांना इक्वल आणण्यासाठी आपण HRRला फॅक्टर 2ने मल्टिप्लाय करायला. आता मल्टिप्लाय कसं करू आपण ते बघू. आपलं HOR आणि HRR आपण परत लिहून घेऊ. मी इथं लिहून घेतो HOR. आता आपली लास्ट स्टेप आली HOR काय होतं आपलं MnO2. तुम्ही स्क्रीनशॉट घेत चाला म्हणजे तुम्हाला इजी पडेल लिहायला. प्लस ट्वाईस ऑफ वॉटर प्लस MnO2 प्लस 4H+. आणि इथं तुम्ही 2 इलेक्ट्रॉन ॲड केले आणि HRR आपलं काय होतं ClO3- प्लस ट्वाईस H+ प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स ClO2 प्लस H2O. आता फॅक्टर आपल्याला HRRने फॅक्टर 2ने मल्टिप्लाय करायचं. तर आपण पुढं पाहू. HOR तसंच असेल, मग आपण HRRच लिहू. फक्त इथं 2ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे ट्वाईस ऑफ ClO3- होईल, 4 टाइम्स H+ होईल, ट्वाईस ऑफ इलेक्ट्रॉन्स होईल, गिव्स ट्वाईस ऑफ ClO2 होईल, प्लस ट्वाईस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आता आपल्याला परत ॲड करावं लागेल कुणाला HOR, म्हणजे हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन आले हाफ रिडक्शन रिॲक्शनला. तर आपण लास्ट इथपर्यंत पोचलेलो आणि बोललेलो आपल्याला ॲड करावं लागेल HOR आणि HRR. चला आता मग आपण ॲड करू. पहिलं Mn2 प्लस ॲज इट इज लिहून टाकू. मग हे लिहू ट्वाईस ऑफ ClO3, मग ट्वाईस ऑफ वॉटर लिहू, म्हणजे करस्पॉन्डिंग अल्टरनेटिव्ह एक घ्यायचं. 2 प्लस 4H+ प्लस ट्वाईस इलेक्ट्रॉन, म्हणजे हे आपलं रिॲक्टंट ॲड झालं, म्हणजे अल्टरनेटिव्ह येतं. आता इथं हे घेतलं तर मग हे अल्टरनेटिव्ह एक आहे. HORचा एक HOR असं अल्टरनेटिव्ह घ्यायचं. गिव्स आता इथं पहिलं आपण ह्याला घेऊ MnO2 प्लस अल्टरनेटिव्ह हे जे घेऊ एक ClO2 प्लस 4H+ प्लस 2 इलेक्ट्रॉन आणि लास्ट प्लस 2H2O. आता इथं बघा 2 इलेक्ट्रॉन उडून गेले, 2 H2O उडून गेलं. आता राहतं काय, आता थांबा हे पण उडून जातं 4H+. आता लास्टमध्ये आपल्याला काय मिळतं Mn2 प्लस 2 ClO3- गिव्स MnO2 प्लस 2 ClO2. आता आपण ही आपली बॅलन्स रिॲक्शन झाली. आपण बघू बॅलन्स आहे का नाही. इथं एक Mn, इथं पण एक Mn, इथं 3 आणि 2 6 ऑक्सिजन, इथं 2 आणि इथं 4, म्हणजे इथं पण 6 ऑक्सिजन, 2 क्लोरीन, इथं पण 2 क्लोरीन. आता चार्ज बॅलन्स आहे का, इथं +2 चार्ज आहे, +2 आणि इथं मायनस असायला पाहिजे, सॉरी इथं मायनस असं पाहिजे. आपण रिॲक्ट स्टार्टिंगमध्ये बघितलं इथं MnO2 प्लस आणि इथं ट्वाईस ऑफ ClO3-, इथं +2 आणि -2 चार्जमध्ये इथं 0 चार्ज आणि इथं पण चार्ज 0, म्हणजे ही आपली बॅलन्स्ड रिॲक्शन आहे.
तर हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कॉमेंट करा. आणि हे आमचं स्टार्टिंग आहे मित्रांनो, म्हणून आम्हाला तुम्ही कळवा की आमची काही चुका झाली असेल तर आम्ही त्याला इम्प्रूव्ह करूया. म्हणून आपलं आमचं चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. सो बाय फॉर नाऊ.